कुमार काय चालू आहे? काय काम चालू असेल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं मनापासून मनाप्रेम स्वागत. तर मित्रांनो, आपण गेल्या 1-1.5 महिना झाला या ऊसाची लागवड केलेली आहे. तर बघा मित्रांनो, पावसाने खूप दिवसाची विश्रांती घेतली, त्यामुळं काय झालं, पिकाला पाण्याची गरज आहे. त्यामुळे बघा आपण आता हे ड्रिप इरिगेशन करतोय. अशा प्रकारे केलं जातं. बघा प्रत्येकाला कॉक टाकलेला आहे आपण प्रत्येक नळीला, बघू शकता. सध्या ड्रिपच्या काम चालू आहे. अशा प्रकारे ही कॉक सिस्टीम या नळ्या. मित्रांनो, पाईपला जे काळं शॉकेट दिसतंय ते शॉकेट आहे युनियन शॉकेट. त्या युनियन शॉकेटमुळे पाईप 2 ठिकाणी करते, तो काबाची गरज पडत नाही. ज्यावेळेस आपल्या शेतात मशागत करायची असती त्यावेळेस हे चांगल्या प्रकारे उपयोगी पडतं. हे आमचा मित्र सतीश. काय चाललंय सतीश? काय नाही, असं काम चालू आहे. कसं चालू आहे? एकदम भारी. एकदम भारी. रबर बसवायचे का ना? हा. बघा असं पाडताय आपण. ते बघा सगळं पावरमध्ये आपण कसं बसवतो. याला हे नाही का शिल्लक आपल्याकडे शिल्लक आता रबर कॉक सोल्युशन. तर बघा मित्रांनो, काय झालं या ठिकाणी हे होल पाडताना ना थोडासा पाईप क्रॅक झालाय. पण त्याला एकदम व्यवस्थित आणि जास्त त्रास होणार नाही त्या पाईपाला कॉक बसत. आणि तर मित्रांनो बघा आता काय झालं, पहिल्यांदा आपण टेकअप वापरत होतो, पण यावेळेस टेकअप न वापरता आपण डायरेक्ट आता कॉकचेच टेकअप उपयोग करणार आहे. त्या कॉकचा एक असा फायदा होतो की जर उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडलं तर आपल्याला पाहिजे तेवढ्या सऱ्यावर पाणी लावता येतं. नाही सतीश? हो. बघ त्या कॉक बसण्यासाठी ना त्याच्यावर जर ऑइलचा वापर केला तर नक्कीच सहज आणि सोपं होतं आहे. तुम्ही बघू शकता, नाहीतर खूप प्रमाणात बसलाय, पण पाईप बराचसा तिथं फुटलेला आहे. हो. चिरला होती पाईप पण.